नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सरळ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 ऑगस्ट 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. 44वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर असणार आहे अजित डोवाल. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. तर भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल आहेत आणि त्यांना नुकताच 44व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026चा म्हणजेच यावर्षीचा प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा, 44वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 जो आहे तो भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि बघा, हा पुरस्कार 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथे आयोजित एका विशेष सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, अजित डोवाल हे भारताचे 5व्या क्रमांकाचे आणि सर्वात जास्त काळ सेवा देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तर बघा, भारताची राष्ट्रीय सुरक्षा सुदृढ करणे, दहशतवाद विरोधात मोहिमा, गुप्त ऑपरेशन्स आणि सीमा सुरक्षेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर या पुरस्कारामध्ये एक स्मृतिचिन्ह, मानपत्र म्हणजेच प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख रक्कम दिली जात आहे. ओके, हा जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे तो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट म्हणजेच टिळक स्वराज्य संघतर्फे 1983 पासून दरवर्षी दिला जातो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या संघाने पुरुष आणि महिला सांघिक विजेतेपद पटकावलेले आहे? तर बघा, भारताच्या संघाने हे सांघिक विजेतेपद जे आहे ते पटकावलेले आहे. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण. बघा, 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय संघाने पुरुष आणि महिला दोन्ही सांघिक गटामध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे. तर बघा, भारताच्या या ठिकाणी विजय झालेला आहे आणि नवी दिल्लीमधील त्यागराज स्टेडियमवरती 30 जुलै 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने दोन्ही गटामध्ये मलेशियाचा पराभव केलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. बांगलादेशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे दिनेश त्रिवेदी. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बांगलादेशची राजधानी आहे बघा ढाका. तर नुकतेच दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. दिनेश त्रिवेदी हे माजी केंद्रीय मंत्री होते आणि त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी प्रणय कुमार वर्मा यांची जागा घेतलेली आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. मेक्सिको देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, त्यांचं नाव आहे NGJ गांगटे. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर NGJ गांगटे हे मेक्सिको या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. कोणत्या 2 देशादरम्यान फवारा UPI सीमापार पेमेंट सेवा म्हणजेच फवारा UPI क्रॉस बॉर्डर पेमेंट कॉरिडॉर जो आहे तो सुरू करण्यात आला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे बघा. म्हणजेच मालदीव आणि भारत या 2 देशांमध्ये म्हणजेच या 2 देशादरम्यान जो फवारा UPI क्रॉस बॉर्डर पेमेंट कॉरिडॉर आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? तर फवारा UPI सीमापार पेमेंट सेवा ही आहे ती भारत आणि मालदीव या 2 देशांदरम्यान सुरू करण्यात आलेली आहे आणि 30 जुलै 2026 रोजी मालदीवची जलद पेमेंट प्रणाली फवारा आणि भारताचा UPI एकमेकांशी यशस्वीरित्या जोडण्यात आले आहेत. तर बघा, फवारा ही जी आहे ती मालदीवची एक पेमेंट प्रणाली आहे, लक्षात ठेवा. तर बघा, मालदीवमधील नागरिक आता त्यांच्या मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करून भारतामध्ये थेट रिअल टाईममध्ये पैसे पाठवू शकतात. तसेच बघा, हे जे व्यवहार आहेत ते मालदिवियन रुफिया यामध्ये सुरू होतील आणि UPI नेटवर्कद्वारे थेट भारतीय रुपयांमध्ये
जमा केले जातील. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. समुद्रमंथन या राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेस कोणत्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच 31 जुलै 2026. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्र योजना आहे, लक्षात ठेवा. तसेच बघा या योजनेसाठी 84,084 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि बघा ही योजना आर्थिक वर्ष 2030 ते 2031 पर्यंत राबवली जाणार आहे, तर लक्षात ठेवा. तसेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे बघा, तर भारताच्या सागरी हद्दीतील विशेषतः खोल आणि अतिखोल समुद्रामध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाला गती देणे, जेणेकरून देशाचे परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा सुरक्षा बळकट होणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. दक्षायनी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे केरळ सरकार. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार बघा, तर केरळ सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. केरळ सरकारने जुलै 2026 मध्ये अनुसूचित जाती म्हणजेच काय SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST या प्रवर्गातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केलेली आहे. आणि बघा या योजनेचे नाव भारताच्या संविधान सभेतील पहिल्या आणि एकमेव अनुसूचित जातीच्या महिला सदस्या दक्षायनी वेलायुधन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. तसेच बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारतातील पवित्र वनांचे संवर्धन आणि पुनर्संचयन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? बघा त्या योजनेचे नाव आहे आस्था वन संरक्षण योजना. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार बघा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे या योजनेचे. तर बघा देशामधील स्थानिक आणि आदिवासी समुदायांकडून पारंपरिक व धार्मिक महत्त्वामुळे संरक्षित केल्या जाणाऱ्या सुमारे 15,000 पवित्र वनक्षेत्रांचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. ओके. तसेच बघा या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्र सरकारने 3,000 कोटी रुपयांचा भरीव निधीसुद्धा मंजूर केलेला आहे. आणि ही योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधी दरम्यान 5 वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतातील पहिले विशेष उंच प्रदेशातील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोठे आहे? तर बघा हे आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा हिमाचल प्रदेशची राजधानी आहे बघा शिमला. तर बघा भारतातील पहिले विशेष उंच प्रदेशामधील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र म्हणजेच इंडियाज फर्स्ट सेंटर फॉर हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च हे आहे हिमाचल प्रदेशमधील लाहुल आणि स्पिती या जिल्ह्यातील केलॉंग येथे. ओके. तर केलॉंग येथे हे स्थापन केले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच ICMRने केलॉंग येथील आपल्या विद्यमान फील्ड स्टेशनचा विस्तार करून हे पूर्ण क्षमतेच्या जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि बघा याचा मुख्य उद्देश काय आहे, तर हिमालयासारख्या अति उंचीवरील आणि दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या, पर्यटकांच्या तसेच तेथे तैनात असणाऱ्या जवानांच्या आरोग्याशी संबंधित आव्हानांवर म्हणजेच उदाहरणार्थ ऑक्सिजनची कमतरता, पर्वतीय आजार यांवरती वैज्ञानिक संशोधन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ओके. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरती महिला क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिलीच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. याचं उत्तर आहे यास्तिका भाटिया. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा इंग्लंड या देशातील लॉर्ड्स मैदानावरती महिला क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे बघा यास्तिका भाटिया. चला बघूयात आपण. बघा लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स या मैदानावरती कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू यास्तिका भाटिया ठरलेली आहे. आणि जुलै 2026 मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्यामध्ये
तिसऱ्या दिवशी तिने ही अद्वितीय कामगिरी केलेली आहे. या कामगिरीसह ती लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित हॉनर्स बोर्डवरती स्थान मिळवणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो बघा, यास्तिकाने अवघ्या 145 चेंडूमध्ये तिचे शतक जे आहे ते पूर्ण केलेले आहे आणि तिने एकूण 158 चेंडूमध्ये धावा पटकावलेल्या आहेत आणि तिने एकूण 158 चेंडूमध्ये 113 धावा पटकावलेल्या आहेत, ज्यामध्ये 14 चौकारांचा समावेश आहे. लक्षात ठेवा. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.